जय श्री कृष्णा. कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला वाटत असेल की या काय करत आहेत बाबा. तर आम्ही बांधत आहोत झोका. का? कारण उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमी आहे म्हटल्याच्या नंतर झोका नाही बांधायचा हे शक्यच नाही. आम्हाला झोका कालच बांधायचा होता पण बांधणंच झालं नाही. मग आज गेले मैत्रिणीकडे, त्यांना म्हणलं चला आपण आज तरी बांधून घेऊयात. तेवढंच तुम्हालाही दाखवण्यासाठी मला फोटो व्हिडिओ काढता येतील. तर 2-3 दिवस झाले मी व्हिडिओज टाकले नाहीत. म्हणजे व्हिडिओ बनवलेले आहेत पण मला अपलोड करता आले नाही. का? कारण मला नंतर अपलोड करायचे आहेत. कारण आता श्रावण महिना संपला की लगेचच गणेश चतुर्थी आहे. डेकोरेशनची तयारी चालू आहे. तर मग एक एक वस्तू आम्हाला आणायची. त्याचे छोटे छोटे व्हिडिओ तर बनवलेत मी, तेही तुम्हाला नंतर रोज एक टाकेलच आणि फायनल लुक पण दाखवेल. आणि मैत्रिणीच्या इथे आम्ही महालक्ष्मीचं पण डेकोरेशन खूप छान करतात आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ टाकायला मला खूप आवडेल. तर हां, मला आता बोलता बोलता मध्येच एक आठवलं. तर मी लहान होते तेव्हा मी माझ्या आईचा खूप मार खाल्लेला आहे. एकदा झालं असं की आई गेलेली होती दुकानामध्ये आणि जाता जाता आईने सांगितलेलं आहे की मी डाळ शिजवायला टाकलेली आहे, तू काहीच करू नको, फक्त लक्ष दे. आणि मी पण गुपचूप लक्ष द्यावं का? नाही. किडे वळवळ करतात ना अंगामध्ये आगाऊपणाचे. मला जायचं होतं झोका खेळायला. तर मग आई गेल्याच्या नंतर मला तिथं थांबावं लागेल. तर मग मी एक आयडिया केली की आपल्या आईला पण छान वाटेल म्हणून मी काय केलं, पुरण वाटायचं ठरवलं. तर म्हणजे मला माहीत नव्हतं की कसं पुरण बनवतात, काय करतात. तर मी काय केलं, गूळ असतं तो गूळ टाकला डायरेक्ट डाळ शिजवताना त्या पातेल्यामध्येच आणि ते टाकल्याच्या नंतर पूर्ण पातळ झालं. मग आई आल्याच्या नंतर तिने बघितलं. झोका खेळायचं तर लांबच राहिलं, आईने जे मारलं मला विचारूच नका. आणि हो, पहिले आई मारायची पण आणि नंतर संध्याकाळी स्वतःच रडायची आणि जवळ पण घ्यायची की तू असं करू नको, तसं करू नको. आणि तुमची पण आई अशीच होती का? मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. बघा ना, काही आठवणीच असतात, कधीच त्या प्रत्यक्षामध्ये आपल्याला जगता येत नाहीत. असे भरपूर किस्से आहेत. आणि हो, तुम्ही झोका खेळताना कधी पडलेले आहात का? मी तर खूप वेळा पडलेली बाबा. आणि ते आठवलं म्हणूनच तर आमची तयारी चालू आहे की एकदम पक्का झोका बांधायचा. कारण आता पहिल्यासारखं आपलं शरीर पण राहिलेलं नाही ना की लागेल लगेच नीट होईल. अरे बापरे, आता तर थोडंसं चाललं, पाय जरी मुरगळला तर 8-8 दिवस पायाचे दुखणं राहत नाही. का माहीत नाही, याच वयामध्ये एवढा थकवा जाणवतो, हातपाय दुखतात. आणि आमच्यापेक्षा मोठ्या वयांच्या लेडीज आहेत तर एवढं पटपट काम करतात आणि आम्हाला काय झाले आम्हालाच कळत नाही. कुठे गुडघे दुख, कुठं पाय दुख, कुठं डोकं दुख. चला, झालं झोका बांधून वरचा आणि आता खाली लाकूड लावायची वेळ आलेली आहे. एक जणीने पकडून धरला आणि मी बांधत होते. साईडने बांधलं तर निसटायची भीती वाटते, त्याच्यामुळं पूर्ण सेंटरमध्ये आवळून घेतला दोरा, सॉरी रस्सी. चला, झालाय बांधून झोका पूर्ण. तर आता वेळ आली ट्राय करायची. आणि ट्राय करायला बघा ना, मलाच बसवलं. मैत्रीण म्हटली तुला पण उद्या बसायचंय तर आधी तूच ट्राय कर, आमचं काही नाही. आधी थोडी भीती वाटली की मला वाटलं मी बसल्याच तुटून जाईल, पण नाही, एकदम छान आणि मजबूत बांधलेला आहे झोका. चला म्हणलं, बसले तर 4-5 झोके घ्यावे. आणि नंतर यशस्वी म्हटली मला पण बसायचंय, मला पण खेळायचं आहे झोका. तिने खेळला तोपर्यंतच मग पुढचा नंबर आला. पुढचा नंबर घेतला सिद्धीने. सिद्धी झाल्याच्या नंतर कमलेशने. असं आमचं चालूच होतं. त्यांना पण आत्ताच मजा येत होते झोका खेळायची. पण त्यांना म्हटलं आता आजच सगळं खेळल्याच्या नंतर उद्या काय खेळणार आहेत. कमलेशला बघा किती मजा येईल खेळायला. म्हणतोय कसा जोरात झोका दे. अरे जोरात जमत नाही, तर झाडाला असता तर मस्त किती मोठा उंच झोके घेतले असते. तेवढ्यात मैत्रीण म्हणते मला खेळायचं. आणि बघा ना, स्टार्टिंगला म्हटलं की नाही मला नको, आधी तुम्ही बघा. आणि नंतर म्हणजे सगळ्यांचं चेक झाल्याच्या नंतर किती हुशार आहेत. सर्वांनी चेक केल्याच्या नंतर मग स्वतः बसल्या आणि बसल्या तर उतरल्याच नाही. नंतर मला म्हणल्या झोका दे तू पण मला. मी पण नाही एवढा जोरात झोका दिला की म्हणल्या नको बाबा मला उतरायचंय. मग का घाबरले आता बघा तुम्हीच. तर आता झालं, आता मी निघाले घरी गेल्याच्या नंतर आम्ही थोडेसे रील काढल्या.
त्याही अशा प्रकारे तुम्हाला रील बघायच्या असतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.